नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास विभागामध्ये संरक्षण अधिकारी गट क या पदांची भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर महिला बाल विकास विभागामध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदाची भरती निघालेली आहे आणि चे एकूण 17 जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात। तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला असं वाटत होतं की ही जी भरती आहे ही महिला बाल विकास विभागाची असल्यामुळे या ठिकाणी फक्त महिलाच अर्ज करू शकतात का? तसं नाही मित्रांनो, पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज या ठिकाणी करू शकतात। तर आता आपण पाहणार आहोत या ज्या जागा दिलेल्या आहेत तर कोणत्या कास्टसाठी किती जागा दिलेल्या आहे, याची पात्रता काय मागितली आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर मित्रांनो, महिला बाल विकास विभाग ठीक आहे गट क ची भरती आहे। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ची अंतिम तारीख असणार आहे 22 डिसेंबर। 22 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईन द्वारे भरू शकता। 22 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। तर या ठिकाणी बघा 17 जागा आहे, लक्षात ठेवा 17 जागा आहे। तर यामध्ये SC 1, ST 1, भजक 1, विमाप्र 1, OBC 4, ACBC 1, EWS 1, ओपन कॅटेगरी 7 अशा एकूण 17 जागेसाठी भरती निघालेली आहे। तर यामध्ये महिलाच्या जागा 3च आहे, बाकी 11 जागा पुरुषाच्या आहे ठीक आहे। तर आणि माजी सैनिक 2 आहे, अंशकालीन पदवीधरची पण 1 जागा या ठिकाणी आहे आणि 1 जागा अपंगासाठी पण राखीव ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे। अशा 17 जागेची भरती होणार आहे। तर अर्ज भरताना आपल्या कॅटेगरी जागा व्यवस्थित चेक करूनच अर्ज भरायचा। जर तुमच्या कॅटेगरी जागा यामध्ये नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये पण आपला अर्ज भरू शकता, पण तुम्हाला या ठिकाणी ओपनची फी आणि ओपनचं आरक्षण लागू राहणार आहे। तर याची जी पात्रता आहे मित्रांनो, फक्त कोणत्याही विषयातील पदवी म्हणजे ॲनी ग्रॅज्युएट, लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी बिनधास्त भरून घ्यायचा। याला ना पर्सेंटेजची अट आहे ना अनुभवाची अट आहे, फक्त प्लेन ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे आणि पगार पण तुम्हाला चांगला या ठिकाणी मिळणार आहे। तर याची वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 5 वर्ष अधिक, तर त्यांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 22 डिसेंबर 2025 नुसार ठरवण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे TCS कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहे आणि 200 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। यामध्ये मराठी, इंग्रजी, GK, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर प्रश्न विचारला जाणार आहे। प्रत्येकी 50 गुणांसाठी हे विषय असणार आहे, 100 प्रश्न 200 गुण आणि यामध्ये तुमची मुलाखत होणार नाही, लक्षात ठेवायचं मुलाखत तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार नाही आहे। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला या 8 पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचं आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना सोबत घेऊन जायचे, आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असतेच, यापैकी कुठलंही ओळखपत्र सोबत घेऊन जायचं, हे तुम्हाला स्कॅन करावं लागेल ठीक आहे। आणि इतर डॉक्युमेंट जे आहे हे महत्त्वाचे आहे, जसे की कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट। ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून अर्ज भरताना सोबत घेऊन जायचं। 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट, डिग्री ठीक आहे मित्रांनो। हे जे डॉक्युमेंट आहे महत्त्वाचे हे तुम्हाला अर्ज भरताना सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं अर्ज भरताना संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे ठीक आहे, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करावे लागणार आहे। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 22 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। तर संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तेवढे महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।